हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आपला केलेला सन्मान विसरावा पण नेहमी सन्मान करणारा मात्र लक्षात ठेवावा, कारण त्याने आपल्यातील असणाऱ्या चांगुलपणाची कदर केलेली असते। आज आपण बनवणार आहोत खव्याचे गुलाबजाम। यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। 250 ग्रॅम खवा, 2 चमचे मैदा, 1/4 कप दूध, वेलची पूड, केशर, तळणीसाठी तूप किंवा कच्च्या घाणीचे तेल। साखरेच्या पाकासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप साखर, 1/4 कप पाणी, 4-5 विलायची किंवा वेलची पावडर, केशर। पाक तयार करण्यासाठी एका भांड्यात साखर आणि पाणी एकत्र करून उकळायला ठेवावे। साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर त्यामध्ये वेलची पूड, केशर घालून मंद आचेवर तो चिकट होईपर्यंत शिजवावा व पाक तयार होतोय तोपर्यंत गुलाबजामचे पीठ मळून घ्यावे। टिप नंबर 1, गुलाबजामचे पीठ मळताना सर्वात आधी खवा मिक्सरमधून बारीक करून घ्यावा। नंतर खवा एका भांड्यात काढून त्यामध्ये 2 चमचे मैदा घालून मिक्स करावे। टिप नंबर 2, जर खवा ओलसर असेल तर दूध किंवा पाणी घालण्याची गरज नाही, पण जर पीठ खूप कोरडे वाटत असेल तर थोडे थोडे दूध घालून ते मळून घ्यावे। मला इथे पीठ कोरडे वाटते त्यामुळे मी थोडे थोडे दूध घालून पीठ मळून घेत आहे। मळण्याची प्रोसेस ही खूप इम्पॉर्टंट आहे। जेवढे आपण पीठ चांगले मळू तेवढे गुलाबजाम छान होतात। मी इथे 10 ते 15 मिनिटे छान पीठ मळून घेत आहे थोडे थोडे दूध घालून। याने पिठाला छानसा मऊसरपणा येतो व नंतर गोळे करताना त्यावर भेगा पडत नाहीत। जसे जसे आपण पीठ मळत जाऊ तसे तसे ते पीठ कोरडे कोरडे व्हायला सुरुवात होते। खव्याचे गुलाबजाम खूप छान लागतात, त्यासाठी पीठ मळण्याची प्रोसेस ही खूप इम्पॉर्टंट आहे। जेवढे जास्त आपण पीठ मळू तेवढे जास्त सुपर सॉफ्ट गुलाबजामुन बनतात। पीठ मळून झाले की नंतर हाताच्या साहाय्याने गोल गोळा करून बघावे। जर गोळे करताना गोळ्यांना भेगा किंवा चीड पडत नसेल तर आपले पीठ व्यवस्थित तयार झाले असे समजावेत व सर्व पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यावेत। एकसारखे पिठाचे गोळे तयार होण्यासाठी आपण स्पूनच्या साहाय्याने कणिक घेऊन गोळे करू शकतो। मी इथे बोटाच्या साहाय्याने कणिक घेऊन गोळे करत आहे। पिठाचे गोळे तयार करून झाल्यानंतर इकडे मी तेल गरम करत आहे तळण्यासाठी। इथे मी तळण्यासाठी स्नेहसत्वचे कच्च्या घाणीचे तेल, शेंगदाणा तेल यूज करत आहे। तेल गरम होत आहे त्याचबरोबर शेजारी पाकही तयार होत आहे। गरम तेलात मी पिठाचे तयार केलेले छोटे छोटे गोळे सोडून मध्यम आचेवर तपकिरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहे। पिठाचे गोळे कढईत सोडल्यानंतर ते लगेच हलवून घ्यावेत, नाहीतर खालून चिटकून बसण्याची शक्यता असते व असे हलवतच एकसारखं हलवत राहून ते गोळे तळले की त्यांना एकसारखा सोनेरी असा रंग येतो। गुलाबजाम हे मध्यम आचेवरच तळून घ्यावेत, उच्च आचेवर तळू नयेत, नाहीतर ते आतून कच्चे राहण्याची शक्यता असते। गुलाबजाम तळताना सतत हलवण्याची आवश्यकता असते, नाहीतर एका साईडून डार्क आणि एका साईडून फेंट होण्याची शक्यता असते। दुसऱ्या साईडला पाक तयार होत आहे, तो घट्टसर झाला की मी गॅस बंद केला। आपला पाक गुलाबजामसाठी तयार झालेला आहे। इथे तळण्याची प्रोसेस चालू आहे। थोडे थोडे सोनेरी रंग येऊ लागला आहे। इथे आपल्या गुलाबजामला छान गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे। सतत हलवत असल्यामुळे कुठेही डिस्कलरेशन नाही झालेलं आणि एकसारखा कलर आलेला आहे। गुलाबजाम तळून झाल्यानंतर ते पाकात टाकण्यासाठी रेडी आहेत, पण पाक थंड नसावा, पाक साधारण गरम असावा। मी इथे पाक चेक केला
तो गरम आहे व मी सर्व गुलाबजाम पाकामध्ये मुरण्यासाठी सोडत आहे। गुलाबजाम हे पाकात 5 ते 6 तास मुरवत ठेवावे, जेणेकरून पाक गुलाबजाम शोषून घेईल व गुलाबजाम सॉफ्ट बनतील। अशा प्रकारे आपले गुलाबजाम बनवून तयार आहेत। आता ते मुरण्यासाठी 5 ते 6 तास पाकात भिजत ठेवून छान रसरशीत रसाळ बनतील।